हाय नमस्कार. आता होळी बघायची आहे. होळीची तयारी बघा. आधी ते हळकुंड वगैरे आणतात. मोठं लाकूड आणतात ना होळीमध्ये, त्याला हळकुंड म्हणतात. तर असं सगळं ते लाकूड आणताय आणि बुलडोजरनी सगळी जागा इकडे तिकडे साफ करून घेतली आणि हे हळकुंड घेऊन येत आहेत. कसं आणतायत बघा, छान गाडीला बांधून. असं आपली होळीची तयारी चालली आहे. होळी उभी राहणार आणि मग ज्या घरात म्हणजे मानाच्या घरात पालखी बसते ना, तिथून मग आता हे बघा सगळे एक अर्धा तास आधी वाजवायला सुरुवात करतात. म्हणजे गावातले सगळे आपले सगळं आटपून पालखीच्या बरोबर येतात. म्हणून तोपर्यंत वाजवायला घेतला. आता ही पालखी तिथून घेणार, उचलणार आणि आपल्या सानेवर जाणार. जिथे होळी लागते तिथे जाणार. अगदी मुलं बाळं नाचवत देवाला अगदी खांद्यावर घेऊन जातात. आता मी तुम्हाला म्हटलं ना, अगदी अर्धा तास वाजत होतं. तसं आम्ही पटपट हातपाय चालवले. म्हणजे आपण जेवतो खावतो, भांडी बिंडी असतात, ते सगळे आवरून सगळे तिकडे आता जमले. आणि मग पुन्हा पालखी नाचवत आपली सानेवर येणार. नुसतं वाजायला लागलं ना तरी घरी चैन नाही पडत. पण असं वाटतं चला झालं, नाचायला लागले, चला बघूया, चला. ते नाचताना बघायला खूप छान वाटतं. हा माझा मुलगा आहे, दिरांचा मुलगा आहे. त्यांची फोटो घेऊन पालख्या नाचवतात. किती पालखी नाचवतात तुम्हाला सांगते. किती म्हणजे देव गावातून दुसऱ्या गावातनं जातो तेव्हा परत आपल्या गावात पुन्हा येतो, तेव्हा परत ती पालखी सानेवर जाते, तेव्हा पुन्हा ती पालखी सगळ्यांच्या दारात येते. म्हणजे इतके वेळ मुलं नाचवतात तरी त्यांचं समाधान होत नाही. कारण वर्षातून एकदा नाचवायचं असतं देव. अगदी पोट भरून भरभरून देवाला पाहता येतं, बघता येतं, नाचवता येतं. छान वाटतं. आणि पुन्हा आपली पालखी जाणार ना, तेव्हा ज्यांच्या दारातून जाणार त्या आरतीला उभे असणार. आता सगळे असे अख्ख्या गावातून म्हणजे तिथून बसलेली त्या घरातून अगदी सानेपर्यंत नाचत वगैरे. थोडा अंधार असतो मध्ये गावात, काय अशा अगदी मुंबईसारख्या लाईटी नसतात. LED वगैरे असे सगळे घेऊन मुलं, आणि सगळी मुंबईची मुलं बापरे इतक्या सुट्ट्या काढतात, जातात रात्रभर दिवसभर पालखी. खरंच आत्ताची मुलं खूप एन्जॉय करतात. मधला एक काळ असा होता की अरे असं वाटलं की कोण येणार गावाकडे आता. पण नाही, आत्ताची पिढी खूप छान. आणि खरंच त्यांना गरजच आहे गावाची. त्यांचा माइंड फ्रेश व्हायलाच पाहिजे. कारण ते दिवसभर ते लॅपटॉपमध्ये डोकं, त्यातून उठलं की मोबाईलमध्ये डोकं, त्यातून त्यांना असा चेंज हवाच आहे. आणि तो चेंज त्यांना खरंच खूप मस्त मिळतो आणि अगदी फ्रेश होतात मुलं. आता ही होळीच्या तिथे आली आहे. पूर्ण होळीला गोल फेरी मारणार पालखी आणि मग जागेवर जाऊन बसणार. आता तुम्ही सगळा सोहळा तुम्ही बघा. आपली पालखी, होळी सगळं तुम्ही बघा.
आपला डायरेक्ट व्ह्यू जाईल. बसा तुम्ही, बसा बसा. एक मिनिट. असे फाग बोलत होळीच्या गोल फिरतात. कोकणात जे आहेत त्यांना फाग काय आहेत माहिती आहे. अशी आपली होळी. पूर्ण कोकणात कशी होळी लावतात ते मी दाखवली तुम्हाला. कोकणातला शिमगा, कोकणातली होळी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या कोकणातली होळी कशी वाटली कमेंट करा. नमस्कार.